Cancer Healer Center, a new beginning. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानी महत्त्वाची बैठक सुरू. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्यासह तीनही सैन्यदल प्रमुख बैठकीला उपस्थित. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल देखील बैठकीसाठी दाखल. पंतप्रधान मोदींच्या रशिया दौरा देखील रद्द. विजय दिवस परेडसाठी मोदी उपस्थित राहणार होते, तर मोदींचा दौरा रद्द झाल्यामुळे काहीतरी मोठं घडणार असल्याच्या चर्चा. पाकिस्तानच्या समुद्र क्षेत्रामध्ये परदेशी जहाजांना बंदी. पाक नौदलाकडून युद्धाभ्यास करण्यात येणार असल्यामुळे 2 मे पर्यंत परदेशी जहाजांना बंदी. भारताच्या कारवाईच्या इशाऱ्यानं प्रमुख घाबरले. पाकिस्तान आर्मीच्या अधिकाऱ्यांनी कुटुंबाला परदेशात पाठवलं. पाकिस्तानकडे अणुबॉम्ब. हल्ल्याआधी शत्रू 10 वेळा विचार करेल. मरियम नवाज यांची दरपोक्ती. आमच्याकडे तुमच्या आधीपासून अणुबॉम्ब. फारुख अब्दुल्लांचं प्रत्युत्तर. पाकिस्तानी लष्कर आणि पाकिस्तानी पोलिसात शाब्दिक चकमक. पश्तून पोलीस अधिकाऱ्यांचा पाक आर्मी अधिकाऱ्यांसोबत शाब्दिक वाद. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. पहलगाम दहशतवादी हल्ल्याप्रकरणी उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी. सुप्रीम कोर्टाच्या निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करण्याची मागणी. मोदी सरकार देशामध्ये जातनिहाय जनगणना करणार. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय. 94 वर्षांनंतर देशात पहिल्यांदाच जातनिहाय जनगणना. तसंच स्वातंत्र्यानंतरही देशात पहिल्यांदाच अशी जनगणना होणार. जातनिहाय जनगणनेच्या निर्णयाचं स्वागत. जातनिहाय जनगणनेची तारीख जाहीर करावी. राहुल गांधींची मागणी. जातनिहाय जनगणनेचा निर्णय ऐतिहासिक. मोदी सरकारच्या निर्णयामुळे मागासवर्गीयांना न्याय मिळणार. मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया. तर काँग्रेसनं जातनिहाय जनगणनेला सतत विरोध केला. फडणवीसांची टीका. सरकारनं आरक्षणावरील 50% मर्यादाही हटवावी. तसंच खासगी शिक्षण संस्थांमध्ये देखील आरक्षण लागू करावं. राहुल गांधींची मागणी. कोल्हापूर जिल्हा बँकेच्या वारणानगर शाखेमध्ये 3,22,00,000 घोटाळा. 5 कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल, तर 4 कर्मचाऱ्यांना अटक. कोडोली पोलिसांची कारवाई. IPS अधिकारी देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त. देवेन भारती यांनी मुंबई पोलीस आयुक्त पदाचा पदभार स्वीकारला. ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज. केंद्र सरकारकडून ऊसाला प्रतिटन 3,550 रुपये FRPची घोषणा. Cancer Healer Center, a new beginning.